साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ. दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर. टोटल 21 बक्षीस. पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना, दुसरा बक्षीस LED टीव्ही, तिसरा बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस मोबाईल, पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षीस. ऑफर कालावधी 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर. 0% डाऊन पेमेंट. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, राहुरी. चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल. राजकीय सुरुवात म्हणून मला गाव भेटीच्या दरम्यान उक्कडगाव येथील ग्रामस्थांनी जुनी आठवण करून देत नारळ, शाल देऊन मला पाठिंबा दर्शवलाय. भर दुपारी देखील युवक वर्ग, ज्येष्ठ मंडळी, महिला भगिनी उपस्थित होत्या आणि गावोगावी स्वागत करत होते. एक आश्वासक चेहरा म्हणून जनता माझ्याकडे पाहते. विरोधकांना विकास दिसत नसला तरी जनतेला तो दिसत आहे, म्हणून सर्वसामान्य मतदार आमच्या सोबत जोडले गेले आहेत, असं प्रतिपादन विक्रम पाचपुते यांनी गाठी भेटीच्या दरम्यान केलं आहे. आज उक्कडगाव येथे गाव भेटीनिमित्त एक छोटीशी कॉर्नर सभा आयोजित केली होती. त्या सभेमध्ये काही ज्येष्ठांनी उल्लेख केला होता आणि 1984 साली म्हणजे 18 मे 1984ला आमच्या आईंचं दादांचं लग्न झालं होतं आणि लग्न होऊन ज्यावेळेस घरी निघाले होते, म्हणजे नवरी ज्यावेळेस प्रथमतः सासरवाडीला पहिल्यांदा येते तर आल्यानंतर घरचे सगळे तिचं स्वागत करतात. त्याच अनुषंगाने आई आणि दादा ज्यावेळेस येत होते त्यांची देवदर्शनला एक सभा झाली होती आणि उक्कडगावला ते आल्यानंतर एक अनुसया नावाच्या आजी होत्या, अनुसया माडिक, तर त्यांनी आईंची ओटी भरली होती आणि तसंच ती आईंची खरं तर गृहस्थ आश्रमाची पहिली सुरुवात होती. त्याच अनुषंगाने आज उक्कडगावकरांनी मला या ठिकाणी ती जुनी आठवण करून देऊन आज सगळ्यांनी मिळून आशीर्वाद रूपी एक श्रीफळ, त्यानंतर काही अक्षता म्हणजे जशी तुमच्या आईंची आम्ही गृहस्थ आश्रमाची ओटी भरली होती तशी तुमच्यासाठी आम्ही राजकीय सुरुवात म्हणून श्रीफळ देऊन आज तुमची ओटी भरतोय आणि उद्याच्या काळामध्ये नक्कीच विजय हा निश्चित राहील असं प्रत्येक ग्रामस्थांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. युवकांचा, ज्येष्ठांचा, आमच्या सर्व माता भगिनी, आता दुपारची 12:30ची वेळ झालेली आहे तरी सुद्धा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि दौरा काल अचानक ठरला होता. त्यामुळे ह्या सगळ्या प्रतिसादावरनं एक लक्षात येतं त्याचा निकाल हा नक्कीच सकारात्मक राहणार आहे. कारण आता शेवटी कसं असतं की ज्या वेळेस वातावरण उचलायला लागतं त्यावेळेस प्रत्येकजण त्यामध्ये सहभागी होत असतो, पण यात वातावरण तर उचलतच आहे, पण लोकांना एक आश्वासक चेहरा म्हणून लोक आज भेटतात. त्यांना अपेक्षा आहे की उद्या मतदारसंघाचा विकास झालेला आहे. विरोधकांना जरी विकास दिसत नसला तरी तो जनतेला दिसतोय म्हणून एवढा मोठा पाठिंबा मिळतोय. ते कालचे जे प्रमुख वक्ते होते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी कोणती निवडणूक केलेली आहे? काय असतं ते प्रश्न विचारताना हे विसरून जातात की स्टेजवरती जे बसलेत त्यांनी कोणती निवडणूक केली नव्हती तरी ते मुख्यमंत्री झाले होते. आम्ही तर फक्त आमदारकीची निवडणूक लढतोय, त्याला काही निवडणूक आमदार व्हायला कसला अनुभव लागत नाही आणि निवडणूक कोणतीही लढू शकतो माणूस. आणि मुळात जर मुख्यमंत्र्यांनी कधी निवडणूक लढवली नव्हती, त्यांच्या पक्षाच्या ज्येष्ठांनी म्हणजे आत्ताच्या पक्षाच्या, कारण त्यांचे पक्ष खूप झाले, आत्ता ज्या पक्षात आहेत त्या पक्षाच्या वरिष्ठांनी कधी कोणती निवडणूक लढवली नव्हती तरी सुद्धा ते मुख्यमंत्री होऊ शकतात. तर विक्रम पाचपुते श्रीगोंदा मतदारसंघाचे उमेदवार विक्रमदादा पाचपुते यांच्या प्रचार फेरीनिमित्त उक्कडगाव या ठिकाणी जमलेले सर्व मतदार तरुण मित्रमंडळ यांनी सर्वांना विनंती की विखे दादांना भरघोस मताने निवडून द्यायचं. भाजप सरकारचं भरपूर काम आहेत. संपूर्ण 7/12 कोरा करण्याचं काम घोषणा फडणवीस साहेबांनी केलेली आहे. लाडक्या बहिणीची योजना असेल, वीज बिल माफ करण्याचं काम असेल, आमच्या गावासाठी दादांनी 2 कोटी रुपयाचा निधी ह्या 5 वर्षात टाकलेला आहे. त्यामुळं दादांचं सर्वप्रथम उक्कडगावच्या वतीनं आभार मानतो आणि इथून पुढं सर्वात जास्त लीड देण्याचं काम उक्कडगाव हे करेल. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.
कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.